हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मॉम्स लाईफ बाय सुप्रिया नाईकच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस खास असणार आहे, कारण आज आहे आमच्या मल्हारचा पहिला वार्षिकोत्सव. त्याच्या शाळेमध्ये तो आहे ज्युनियरमध्ये आणि तो पहिल्यांदा डान्स करणार आहे एका मोठ्या स्टेजवर. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये, जे विलेपार्ले ईस्टला आहे. तर चला माझ्यासोबत वार्षिकोत्सवाला. लहान मुलांचे गॅदरिंग बघायचे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. अखंड ऊर्जेचा स्रोत असलेली ही चिमुकली पाखरे मस्त बागडत असतात आणि आपल्या मनाला पण एक वेगळा आनंद, वेगळा हुरूप देत असतात. मस्त मस्त ड्रेस घालून शाळेच्या आवारात उडणारी ही फुलपाखरे बघून मन उल्हासित होते. वेशभूषा पण एकापेक्षा एक. कोणी मावळा बनून चॉकलेट खात बसलेला असतो, कोणी कोळीन बनून स्टेजच्या पाठी धावत असते. काही चिमुरड्या मुली मस्त नऊवारी नेसून मुरडत असतात. देशभक्तीपर गाण्यातली मुलं भारताची विविधतेतील एकता दाखवायला पंजाबी, दाक्षिणात्य, गुजराती अशा हर तऱ्हेच्या कपड्यांनी सजलेली असतात. मला मजा येते त्या मुलांना बघायला, ज्यांनी आपल्या दाढी काळ्या रंगाने काढलेल्या असतात. मल्हारला सुद्धा बारीक अशी मिशी काढलेली आहे मी बरं का, कारण तो बनला आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा मावळा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज बनलेल्या मुलांचा थाट औरच असतो. पालकांच्या हौसेला मोल नसते. मुलांच्या गॅदरिंगची धमाल ही आईबापासाठी एक टास्क असतो. गॅदरिंग जाहीर झाल्यापासून या टास्कची सुरुवात होते. मुलाला किंवा मुलीला कोणत्या नसात घेतलाय इथून सुरुवात होते. पांढराच कुर्ता हवा, हिरवीच साडी हवी, ती पण नऊवारी. नाही, सर्व मुलींचा सेम लुक हवा, नाहीतर वेगळं दिसेल ते. एक ना हजार डिटेलिंग केलं जातं. हवा तसा ड्रेस, साडी शोधायला पालकाची त्रेधा तेरपीट उडते. कधी विकत घेतात तर कधी भाड्याने आणतात. पण मी म्हटलं तसं पालकांच्या हौसेला मोल नाही. अथक प्रयत्नानंतर गॅदरिंगसाठी तयार झालेल्या आपल्या पाल्याचा चेहरा बघून आई बाबाचा जीव अभिमानाने फुलून जातो. हेच ते जगातलं सर्वात सुंदर लेकरू. खटाखट सेल्फ्या काढल्या जातात. काम इथे संपत नाही. अहो, गॅदरिंगचा परफॉर्मन्स शूट नको का करायला? मग मोबाईलचे कॅमेरे झूम करून करून व्हिडिओ बनवावे लागतात. पण तो दिवस मंतरलेला असतो. मुलं गॅदरिंगच्या खुशीत आणि आईबाप आपल्या मुलाला स्टेजवर पाहण्याच्या कौतुकात न्हावून जातात. तर बोलता बोलता आपली वेळ झाली आहे नाट्यगृहात प्रवेश करण्याची. तर चला मग आपण आतमध्ये जाऊया आधी. आणि हो, शाळेतील शिक्षिका, सेविका ह्यांचे तर म्हणू तितके आभार कमीच आहेत. एवढ्याशा या चिमुकल्यांकडनं एखादा डान्स करून घेणं, एखाद्या मोठ्या स्टेजवर तो रिप्रेझेंट करणं खूप अवघड आहे. पण तरी आपल्या शिक्षिकांमुळे इतका सुंदर डान्स मुलं सादर करतात, हे खूपच कौतुकास्पद आहे. आमचा सीट नंबर आहे P28 आणि 29. तर चला आता मी जाते आणि आमच्या सीटवर बसून घेते. तर बघा, हे सगळे पालक आलेले आहेत आणि आता मी तयार झालेला प्रोग्राम बघायला तुम्हीही पहा. स्वराज्य सत्य के खातिर जिसने हंसकर दे दी जान, रणभूमि में गूंजा नाम, रणभूमि में गूंजा नाम, धर्म ध्वजा का ऊंचा मान, अमर रहा इतिहास में नाम, छत्रपति संभाजी महाराज की। तो महसूस करते हैं साहस का ये तूफान।
सुंदर असा नाच करून सगळी मुलं आता परतीच्या प्रवासाला निघाली आहेत, म्हणजे आपापल्या घरी निघालेली आहेत. तर हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. आणि हो, होळी लवकरच येते आहे. स्टे ट्यून. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.